ड्रेनेजचे सांडपाणी मैदानात. फुटलेल्या ड्रेनेजमुळे सुभाष मैदानात सांडपाणी व दुर्गंधी. कल्याण पश्चिमेकडील सुभाष मैदानालगत असलेली ड्रेनेजची पाईपलाईन फुटल्याने मैदानात सांडपाणी पसरले असून त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे मैदानात खेळण्यासाठी येणाऱ्या खेळाडूंना सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते. कल्याण पश्चिमेकडील सुभाष मैदान हे सुसज्ज असं मैदान आहे. दर दिवशी सकाळ संध्याकाळ शेकडो खेळाडू या मैदानात खेळत असतात. मात्र या मैदानाची दुरावस्था झाल्याने खेळाडूंचा मात्र हिरमोड होते. गेल्या आठवड्याभरापासून ही परिस्थिती असून अनेकदा महापालिकेकडे तक्रारी केल्या, मात्र अद्याप महापालिकेने कारवाई केली नसल्याची तक्रार. कित्येक वर्षाची समस्या आहे. नगरपालिकेच्या बाजूलाच ग्राउंड आहे, लोकांना ग्राउंड नाही आहे. इथं ग्राउंड असेल, इथून काही सुविधा नाही, ना सिक्युरिटी आहे ना काय नाही. फक्त बोलतात हा अर्ज दिला, हे करू ते करू. आता निधी येणारे कसली निधी ना कसली काय, ती माती पण कसली टाकून ठेवली काय माहिती. धूळ उडती, अख्खी धूळ उडती. आणि इथं हे संडासे ओपन ठेवलेले, कोणी येतं कोणी जातं, काही धंदे चालत आहेत इथं. आणि ही घाण सकाळपासून चालू आहे, म्हणजे नेहमीची समस्या आहे. हे काय नगरपालिका करू शकत? हे काय समोर संडास आहे, हे ड्रेनेज आहे, तिथं जातच नाही. हे पुढे पार त्याचं शिवाई चौकात आहे. नेहमी बघतो आम्ही. आता आम्ही बोलणार कोणाला? बोललं तर तुम्ही कशाला बोलताय, हे कशाला करता. मॉर्निंग वॉकला लोक येतात सकाळी, म्हातारे ज्येष्ठ नागरिक येतात. ते नाक धरून चालत होते. माझ्याकडे आले, सर काय आहे? बोलं मी काय करणार, माझं थोडी ग्राउंड आहे. नगरपालिकेची जबाबदारी, माझी जबाबदारी नाही आहे ही. बोललो मी किती जणांशी भांडणार, किती जणांना बोलणार मी.